नमस्कार मंडळी, मी प्रशांत डगळे. कसे आहात तुम्ही मित्रांनो? आज मला लाईव्ह येण्याचं कारण एवढंच मित्रांनो, आपल्या भारतभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये साधू संतांची पवित्र भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन देश जेथे हरीची दास जन्म घेते. मित्रांनो, साधू संत जसे आपल्याला उपदेश करतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. मित्रांनो, हरिभक्त पारण इंदुरकर महाराज हे सुद्धा समाज प्रबोधन करण्याचं काम करतात. मित्रांनो, समाज कुठे चुकतो, समाजाने काय केलं पाहिजे, समाजाने काय नाही केलं पाहिजे, हे नेहमी आपल्या कीर्तनातून नेहमी आपल्याला सांगत असतात, जागृत करत असतात. आणि आज त्याच इंदुरकर महाराजवर आपला समाज टीका करतो. मित्रांनो, जे समाज सुधारवतात, जे समाज घडवतात, त्यांना टीका करणे आपल्याला शोभा देत नाही मित्रांनो. कारण त्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये साखरपुडा असेल, खर्च केला असेल लाखाचा, काय हरकत नाही मित्रांनो. आपल्याला इंदुरकर महाराज लग्नामध्ये खर्च करू नका सांगतच नाही, परंतु ते सांगतात की जमिनी विकू नका, कुणाची बरोबरी करू नका. उगाच याच्यामध्ये काय होत नाही, आपला खर्च होऊन जातो, आपली जमीन विकली जाते, पुन्हा आपल्याला जमीन भेटत नाही, आपण एकमेकात जिरवत जातो. परंतु सुखादुःखामध्ये आपल्यालाच एकत्र यावं लागतं. म्हणतात ना, काय जया अंगी मोठेपणता यातना कठीण. मित्रांनो, या समाजामध्ये जर मोठेपणा घ्यायचा असेल तर खूप यातना सहन करावं लागतं मित्रांनो. तर इंदुरकर महाराज सारख्या कीर्तनकारांची, समाज प्रबोधनकारांची आपल्याला गरज आहे मित्रांनो. कारण येणारा भविष्यकाळ खूप वाईट आहे मित्रांनो. तर लोक खूप वाईट वागत आहे. तर आपल्याला जागृत करण्याचं काम, चांगला मार्ग दाखवण्याचं काम इंदुरकर महाराज आपल्याला करतात. अशा महाराजांची आपल्याला गरज आहे मित्रांनो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की इंदुरकर महाराज यांच्यावर कुणी कमेंट, वाईट कमेंट करू नका. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. रामकृष्ण हरी.